हॅलो फ्रेंड्स, आपण आपल्या आयुष्यात काय काय मिळवायच्या प्रयत्नात काय काय गमावतो. मी एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये माझा जन्म झाला. आयुष्य स्ट्रगलमध्येच गेलं. स्ट्रगल म्हणजे त्यावेळेस परिस्थिती मिडल क्लास, त्यावेळेस परिस्थिती खूप खराब होती. त्यावेळेस एवढं काय वाटत नव्हतं. आता ते आपली जी आजकालची जनरेशन आहे त्याच्यात सर्वाईव्ह नाही करू शकत. मला काय म्हणायचं आहे, कष्ट करून सगळं मिळालं. अभ्यास केला, कॉलेज केलं, नोकरी केली, आता बिझनेस करते, गाडी घेतली, सगळं झालं. पण ह्या सगळ्यात मी काय गमावते का, असं मला कधी कधी वाटतं. जे हास्य होतं ना, हसणं, मला ते आठवतच नाही की मी कधी खुदखुदून म्हणजे इतकं मनापासून हसले असेल. रोज काहीतरी नवीन, रोज काहीतरी नवीन. ह्याच्यातून आपण म्हणजे काही लोक असतात, जॉली लोक असतात. मी तशी नाही आहे. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. आपण मिळतं त्यात समाधानी, तो प्रश्न नाही आहे. मिळतं त्यात समाधानी आहे, तो प्रश्न नाही. काय होतं कधी कधी, आज एखादी गोष्टीसाठी मी झगडते, ती गोष्ट मला मिळाली, पण त्यातून जे सॅटिस्फॅक्शन पाहिजे, म्हणजे मिळण्यापर्यंत तो काय बोलू शकतो आपण की ते मिळस तोपर्यंत एक स्ट्रगल असतो ना तो. मग त्याच्यानंतर सॅटिस्फॅक्शन ना तेवढ्यापुरतंच आहे, ते कंटिन्युटीमध्ये नाही. तर हे प्रत्येक बाईच्या बाबतीत, माणसाच्या बाबतीत, सगळ्यांच्या बाबतीत असू शकतं. आज एक व्हिडिओ मी काल पाहिला, मी पोस्ट करेल. त्याच्यात छोटे कसे लग्नाच्या आधी किंवा लग्नाच्या सुरुवातीला, हे लव्ह मॅरेजवाल्यांची गोष्ट आहे. खूप प्रेम, सगळं म्हणजे तोच नवरा लग्नानंतर चेंज होतो. हे माझ्या बाबतीत नाही. मला काय, माझं काय लव्ह मॅरेज नसल्यामुळं मला काय तेवढा तो अनुभव नाही आहे. 15 दिवसात लग्न ठरल्यामुळं, 15 दिवसात लग्न झाल्यामुळं ते त्याच्या आधीचा तो काय असतं ते काही मला कळलाच नाही कधी. आपण सगळं करण्याच्या चक्करमध्ये ही फॅमिली, आज मुलगी 15 वर्षाची असतोपर्यंत मी माझं आयुष्य लढत झगडत चालू आहे. काय मिळवायचं आहे, म्हणजे काही लोक असतात ना की सुरुवातीला अरे मला हे करायचं आहे. म्हणजे आज जेव्हा आपण लहान असतो त्याच्यानंतर एज्युकेशनसाठी लढतो, एज्युकेशन झालं की मग नोकरीसाठी लढतो, मग त्याच्यानंतर आपण लग्नासाठी लढतो. चांगलं पाहिजे, हे पाहिजे, घर चांगलं पाहिजे, नवरा चांगला पाहिजे, सासू चांगली पाहिजे, त्याच्यानंतर मुलं बाळा, मग नंतर आयुष्यभर असंच जातं. हे जोक्स ना कधी कधी असं वाटतं की खरंच आहे. म्हणजे आयुष्यभर मी बाकीच्यांचं, मला सिरियसली सांगते, मला माहीत नाही म्हणूनच मी हे गोष्ट बोलते. कारण माझे कोण जास्त फ्रेंड आहे नाही आणि ते लोक मला असं काही सांगतील असं कोण आहे नाही की असं असतं, हे असं आहे. मी माझ्या आपल्या गोष्टी म्हणून आपण बोलतो की आज तुम्हाला एखादी गोष्ट आहे, मिळस तोपर्यंत ते त्याच्या मागे पळ पळ पळ, आणि नंतर मिळाल्यानंतर त्या गोष्टीची व्हॅल्यू नाही राहत. हा तसा प्रकार सांगायचा आहे मला. आज लग्न होस्तोपर्यंत, मग तो कोणी पण असू द्या, लव्ह मॅरेज असू द्या, अरेंज मॅरेज असू द्या, त्या लोकांची खूप धडपड असते. मग जे झाल्यानंतर त्या गोष्टीची व्हॅल्यू का नाही. आज कुठलं कपल आहे जे आयुष्यभर, मला एक तरी दाखवा यार, सिरियसली मी हॅट्सअप करेल त्यांना, की लग्नाच्या आधी तसंच होतं, नंतर तसंच होतं, आणि मग अजून पण तसंच आहे, आणि शेवटच्या क्षणापर्यंत. पण असं पॉसिबल का नाही होऊ शकत. म्हणजे स्ट्रगल तर दोघंही करतात, नवरा बायको दोघंही स्ट्रगल करतात, ते झगडत असतात उभं करण्याच्या. आज काही जनरेशन, आता माझा एक म्हणजे फ्रेंडच आहे, एज जास्त आहे त्याची, 54 आहे, बट त्याची मुलं, त्यांचं वय असेल एक 25-27 पर्यंत असेल. म्हणजे तो एजेड असल्यामुळे त्याची पोरं पण
तर एवढं म्हणजे फिरणं, मजा करणं हे त्यांच्या आयुष्यात खूप जास्त आहे. आता आमच्या टायमाला आम्हाला कॉलेजला जाऊ द्या, जर शाळेत जायचं किंवा कॉलेजला कुठं काय जायचं की आमची आई म्हणायची, आमचे पप्पा म्हणायचे, अरे नंतर जा, नवऱ्याबरोबर जा. हे काय नसतं. कधी जायचं? लग्न झालं की पोरं बाळं लाईफ गेली. कधी या सगळ्या गोष्टी माझे वडील तर मला नेहमी, अरे लग्न झालं की, अरे काय हे सगळं बोलायच्या गोष्टी आहेत. एन्जॉय करायचा हा आपल्यावर आहे. फॅमिली डिपेंड आहे आमची, की त्यावेळेस खूप गरीब परिस्थितीतून आल्यामुळे तेवढं काही फ्रीडम नव्हतं. आजकालच्या जनरेशनला खूप फ्रीडम आहे, चांगलं आयुष्य, ठीक आहे, टचवूड सगळ्यांचं आयुष्य चांगलं असो. बट मग लग्नानंतर काय आहे मला समजतच नाही. होऊ नाही शकत तसं काय. ह्या सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत. लग्नानंतर नवऱ्याबरोबर फिरायला जाणं हे ते सुरुवातीचे जोवर मूलबाळ होत नाही तोपर्यंतच आहे. नंतर आयुष्य चालू आहे. आता शिक्षण अमका तमका चालू दिवसामध्ये कुठे बाहेर नाही जाऊ शकत. किती आहे, मुलगी आता 10वीला आहे. विचार करा, सकाळी 5 पासून जे चालू ते रात्रीच्या 12 वाजेपर्यंत चालू. हे लाईफ आहे. मे बी प्रत्येकाचं वेगळं असू शकतं, पण सेमच आहे. बाकी काय नाही. तुमच्यात काही नवीन असेल तर कमेंट करा. आपण रोज बोलू या गोष्टीवर.